तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला आता सुरुवात केली आणि आम्ही आहोत गाडीमध्ये आणि आज आहे तनिष्काचा बर्थडे. तर आज तनिष्काचा बर्थडे आणि आम्ही बाहेर चाललो. बाहेर म्हणजे आम्ही डायरेक्ट चाललो आता गावी. गावी का चाललो तर हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. तर आरोही बसली इकडे पाठी जाऊन बसले. आरोही तर इकडे बसलाय. काय कुठं का हा तर आरोहीचे केस उडाले. तनिष्का इकडे बसली. साहेब आमच्या गाडी चालवत आहेत. हायवेवर आहोत आम्ही सध्या आणि हे बघा मस्त वाटतं ना, काय माहित नाही पण छान वाटेल. युनिव्हर्सिटी हे बघा सध्या आम्ही आहोत. आज म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही लवकर निघत असतो गावी जाण्यासाठी, पण आज आम्हाला झालाय उशीर. तर उशीर म्हणजे बरंच आम्ही जवळजवळ 3-3:30ला घरातून निघालो. फिक्स नव्हतं, अचानक असं निघालो. असं झालं अचानक असं. म्हणजे मी एकटीच जाणार होती संध्याकाळी बसने, पण हे बोलले की मी पण येतो म्हणून मग निघालो. तर टाईम झाला थोडासा निघायला आणि मस्त व्ह्यू वाटतो इकडे. काय पडलं का त्याचं छोटंसं काय होतं तर नाही भेटलं का? कशाला पाडलं तर? आरो माय डार्लिंग निवांत आपलं ती एकटीच जाऊन बसते पाठी. जेव्हा पण आम्ही गावी जाऊ ना तेव्हा ती एकटीच जाऊन गावी गाडी म्हणजे गाडीत पाठी बसते. त्याला एकटीला बसायला आवडतं निवांत. तर आता आलेला आहे बोगदा. हे बघा कोणाकोणाला आवडतं बोगद्यामध्ये. कसलं भारी वाटतं. लाईट वेट मोठा आहे. हा पहिला लागतो बोगदा तो मोठा आहे. मग रात्र झाली. एकदम रात्र झाल्यासारखं वाटतं. आता एकदम असा उजेडेल अचानक. बूम बूम करून. कसं वाटतंय बोगद्यामधून भारी वाटतंय. पहिला बोगदा खूप मोठा आहे येताना, नंतर दुसरा मला वाटतं छोटा आहे. तेव्हा इकडे जंगल सारखं नुसती झाडी झाडी झाडी. इकडे हा डोंगर. आता आम्हाला पोहोचायला किती वाजता माहित नाही, पण तुम्ही मात्र ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही फायनली किती वाजता पोहोचणार आहोत घरी. ते उशिरा निघाल्यामुळे उशिराच पोहोचू. भेटला की नाही? चला तनिष्काला हॅपी बर्थडे टू यू. तनिष्का इकडचं बिल्डिंग बघा. चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पुन्हा थोड्या वेळाने मी भेटते तुम्हाला. ठीक आहे. तर आम्ही आता इथे थांबलो आणि इतकी थंडी वाजली ना. एक तर बाहेर पण थंडी आहे इकडे आणि इकडे म्हणजे आम्ही अजून पोहोचलो नाही. आम्ही पुण्याच्या जवळ पोहोचलोय. तर बाहेर पण थंडी आहे इकडे आणि गाडीत पण एसी चालू आहे, त्याच्यामुळे अजून थंडी लागते. यांना बोलली एसी बंद करा तर एसी पण बंद करत नाही. काय माहिती बंद झाली का नाही. पोरं इकडं खेळतायत नुसती उड्या मारून मारून. हाय गाईस. हॅलो. हे पांघरायला घेतलं होतं आम्ही पांघरण्यासाठी गाडीत, कारण थंडी वाजते म्हणून. आणि स्वेटर वगैरे कोणीच आणलं नाही.
दीदीच्या अंगातून करंट लागायले. हा तर हे गेलेत वडापाव आणायला. मुलांना भूका लागल्यात म्हणून. जेवण तर एवढ्या लवकर नाही करणार आता, कुठे 7:30 वाजलात. त्यामुळे चहा घेऊ आणि वडापाव खाऊ, त्याच्यानंतर मग निघू. मध्ये रस्त्यात कुठेतरी 9:30-10 वाजता जेवण करू असं ठरवलं. काय करते गारू? खरंच थंडी लई वाजली बाबा. आम्ही तर ब्लँकेट घेऊन बसलेलो. मी देव झालं पण आम्हाला थंडी नाही वाजली. तरी मी इथून हे ना बंद करते. इथून चालू केलं की अजून थंडी लागते म्हणून हे इथून मी बंद करते. हे मला ओरडतात. इथून पण मी आधीच बंद केले, त्यांना न सांगता न कळत त्यांच्या. नाही तर असली थंडी वाजायला विचारूच नका. आणि परत ते चालू ठेवलं अजून जास्त थंडी वाजते. काय झालंय? करंट लागायला दीदीच्या अंगाला चिपकलं तर. तू काय करते हिरोईन? हा कुछ नाही. काय कुठ काय होईल तुझ्या अंगाला? तर मी आलो आता जेवायला. थांबलो इथं. तन्मय इकडे हॉटेलमध्ये कोणच नाही. आम्ही उशीर झालाय ना. किती थंडी आहे की सांग की. किती थंडी आहे? हा तन्मय सांग किती थंडी आहे. मी थंडी आहे. काय बोलत होतं रात्री सगळ्यांना बोलायचं शेवका शेवका शेवका. आणि याच्यानंतर दाल खिचडी बनवतो. Vegetable cut. This is a crinkle and बसते. onion. काही इथं बसते खुर्ची घेऊन. No. किती वाजेपर्यंत चालू असतं? मटकी आहे का? रोट्या अजून लागते ना. भाऊ लिंबू घेऊन ये ना. लिंबू काकडी. Start the way. हे कोणची आहे मटकी? अरे start करा ना. खाव खाव गरम येतो बघ. चिकन थोडं भाजी चांगलं वाटतं. बरोबर जातं है ना. पप्पा, this is a मटकी. पण मटकी आहे. ही आता गरम गरम खाल्लं तर चला गरम ना. लागते. बघ हा का. कांदा. तर आम्ही जेवण वगैरे केलं त्या हॉटेलमध्ये आणि व्हेजच खाल्लं. पण जेवण चांगलं होतं आणि निघालो जाता. तर तन्मय आरोही झोपले नाही. तर जागेच आरोही तन्मय तनिष्का झोपली नाही किंवा
तर ते ह्याच्यासाठी जागेत एकतर तन्मय आरोही तनिष्का ह्याच्यासाठी जागेत की आम्ही एकतर रात्रीचा प्रवास कधी करत नाही आणि आज आम्ही पहिल्यांदाच असा रात्रीचा प्रवास चालू आहे आमचा. यांना भीती वाटत नाही पण आम्हाला भीती वाटते रात्रीचा प्रवास करताना. आरोहीला पण नाही वाटत पण मला भीती वाटते रात्रीचा प्रवास करताना. तर आता वाजलेले आहेत 1 वाजून गेलाय म्हणजे 1 वाजून गेलाय आणि भीती वाटते रोडवर पण ह्यांना नाही वाटत. मला वाटते असं म्हणजे हे बघा समोर क्वचित एखादी 1, 2, 3 अशा गाड्या दिसतात नाहीतर मग गाड्या दिसत नाहीत. फक्त आमची ओनली गाडी एकच फक्त चालू आहे. बाकी जास्त गाड्या रोडवरती नाही आहेत आणि त्याच्यामुळे जास्त भीती वाटते की गाड्या नाही आहेत चालू त्याच्यामुळे. बाकी दुसरं काही नाही. चाललं आता 2-3 वाजतील आम्हाला पोहोचायला आणि मी तुम्हाला बोलली होती की मी का गावी चालले हे नंतर सांगते. तर आत्ता मी सांगते की का आम्ही गावी चाललो आहे. तर जावेला माझ्या म्हणजे दिरांमध्ये लग्न झालेलं गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच लग्न झालेलं. तर ती प्रेग्नंट होती तुम्हाला तर माझ्या फोटोशूटसाठी मध्ये मी गावी गेली होती. तर डिलिव्हरी झाली आणि तिला झाला मुलगा त्याच्यामुळे ते बघायला आम्ही चाललो आहे. तर मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पण आता पण सांगते. मग तिला मुलगा झाला आहे आणि मुलगा होऊन झाला असतील म्हणजे 7-8 दिवस झाले. तर आता बघायला चाललो आहे आम्ही. मग मी एकटीच जाणार होती आज म्हणजे एकटीच जाणार होती. काकी कालच गेल्यात. मी आज एकटीच बसने जाणार होते पण झालं असं की हे अचानक बोलले रिझर्वेशन करायला गेले. त्यावेळेस रिझर्वेशन जेव्हा करायला गेले तेव्हा वरची सीट सगळं खाली होती खालची सीट खाली नव्हती म्हणजे फुल होती सगळी. तर हे बोलले आता वरच्या सीटवर मी नाही बसू शकत सिंगल कारण एवढं हालतंय डुलतंय हे ते पडलं बिडलं तर बाबा त्यापेक्षा नकोच मला वरच्या सीट नको बोलले आम्हाला. हे बोलले ठीक आहे चला आपण जाऊया सगळेच म्हणून. तसं पण सॅटर्डे संडे आहे 2 दिवस मुलांना सुट्ट्याच आहेत आणि मंडेला तेवढी शाळा पुढे पण मी मॅडमला वगैरे सांगून ठेवले आणि मग मंगळवारी तर शाळेत जातीलच त्याच्यामुळे मग हे पण निघाले की एकटी कुठे जाणार त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला. तर चला पण आम्ही घरातून निघालो 3 वाजता. असं एरवीचं जेव्हा गावी जायचं असतं तेव्हा ॲटलिस्ट 9-10 वाजेपर्यंत निघतो पण आता झाला उशीर म्हणजे निघायला उशीर झाला. आज 3 वाजला तर पोहोचेपर्यंत पण 2 किंवा 2.5 तास वाजतीलच. पण जो अंधार आहे ना रोडवर क्वचित कुठेतरी उजाडा ना तर पूर्ण म्हणजे असं अंधार आहे तर भीती वाटते तिथं अशी. मी तुम्हाला आता इथून पुढचे व्हिडिओ दाखवेल मी म्हणजे भीती वाटते असं या रोडवरती वगैरे. ठीक आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण कधी असा रात्रीचा प्रवास करताना कोणाकोणाला भीती वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. सध्या मला तर खूप भीती वाटते. काय करणार आहेत साहेब आमचे त्यांना भीती नाही वाटत आम्हाला वाटते. ठीक आहे चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तन्मय आरू काय चालू तनू झोपली काय की बा तनिष्का. मुलांना पण भीती वाटत नाही. आरोहीला तर अजिबातच नाही. जुल्फे हाय तेरी जुल्फे. घाबरणारी फक्त मी एकटीच आहे आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण दाखवत राहील. भीती वाटते अंधार येऊन ठेवून अजून खूप लांब जायचं आहे. ठीक आहे चला व्हिडिओ बघा आपण. आता ही एक गाडी दिसलेली आहे आम्हाला समोरच आहे. आमच्या गाडीच्या समोरच होती ही गाडी दिसली. पुढे एक पण गाडी नाही आहे. ती गाडी पाठीची गेली ना गाडी ती एकच होती गाडी समोर. आणि हा ही ट्रॅव्हल्सची गाडी नशीब. पण भीती वाटते अशा रोडवर. काच खाली करू का 2 मिनटं थांबा की एकदम डेंजर रोड डेंजर. आगे कोई है ना बाजू कोई है ना पीछे कोई है. काचात बघू शकता तुम्ही काय पाठी एक पण गाडी नाही पुढे एक पण गाडी नाही साईडला काहीच नाही. थंडी वाजली हवा येईल लागायली बाबा. देवा देवा देवा.
कोणी दिसतंय का? भूत बीत दिसते का? तन्मय आरोही झोपलं. तन्मय इकडे झोपलाय, तनिष्का इकडं. आणि तनु अगं नीट झोप की, तन्मयला पण झोपू दे यार. इकडे सरकून झोप की पोरा. तन्मय तन्मय इकडे सरकून झोप जरा. इकडे सरक असं. दरवाजाला चिटकून नको झोपू. अरे झोपली पाठीमागं जाऊ. एकटा दिवसात अशी आपलं बरं असतं त्याचं. झोपा. तर चला अजून ब्लॉग कंटिन्यू बघू. ठीक आहे. हॅलो फ्रेंड, तर आम्ही आता रात्रीच्या 2 वाजता रोडवर चालतोय गाडीमध्ये पण. तर आम्ही गावी चालवतोय, तर तुम्हाला बोललेलीच अगोदरच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललोय गावी. तर 2 वाजल्यात आणि अजून आम्हाला पोहोचायला 1 तास आहे. निघालोत उशिरा, त्याच्यामुळे उशीर होणार आहे पोहोचायला. तर रस्ता बघू शकता तुम्ही, कोणीही नाही आहे, एक गाडी नाही, काय नाही, फक्त आमचीच गाडी रोडवरती चालते. आणि इकडे तन्मय आरोही झोपलेले आहेत. आरोही एकदम पाठी झोपले, कारण तिला पाठी एकदम सेपरेट पाहिजे असं तिला. नो कोणाचं डिस्टर्ब नाही, काय नाही. तिला आधीच सांगितलं होतं ना मला डिस्टर्ब करायचं नाही. मग एकदम पाठी जाऊन झोपलेत मॅडम. तन्मय आणि तनिष्का इकडे सममध्ये झोपलेत. आम्ही आपल्या जागेच आहेत. हे आमचे साहेब गाडी चालवत आहेत. तर अजून आम्हाला 1 तास आहे. तर रोड तर तुम्ही बघू शकताय, कोणी नाही आहे, आम्हीच आहेत. भीती पण वाटते, खूप भीती वाटते रात्रीच्या प्रवासाची. पहिल्यांदाच करतोय ना त्याच्यामुळे. तर आम्हाला पोहोचायला अजून 1.5 तास आहे. 1.5 तास म्हणजे 1 तास पकडा. 3:30 वाजेपर्यंत पोहोचणार आम्ही, असं मॅप सांगते. आम्हाला माहिती मॅप सांगते 3:30 वाजेपर्यंत पोहोचणार तुम्ही. तर अजून झोपलेलेच आहेत, ते काय उठलेले नाहीत. आणि आता रात्रीचा टाइम आहे, त्याच्यामुळे ते उठणार पण नाही आहेत. मोबाईलची टॉर्च लावली त्याच्यामुळे. काय मोबाईलची टॉर्च लावली त्याच्यामुळे सगळं डोळ्यावर येत आहेत, चमकत आहेत. आहे का कोणीतरी? आहे कोणीच नाही, आम्हीच आहेत फक्त. आम्ही आता कळमच्या जवळ पोहोचलोय, म्हणजे येरमाळा आणि कळम या दोन्हीच्या मध्ये आहोत. येरमाळ्यातून आत्ताच निघालो, तर दोन्हीच्या मध्ये. तर तनिष्का उठली आहे मॅडम, आणि आता खूप टाइम झालाय, 2:15 वाजल्यात. तर बघू शकताय रोडवर कोणीही नाही आहे. पण आता भीती वाटायची कमी झाली, म्हणजे भीती म्हणजे आता वाटत नाही, कारण जवळ आलंय ना त्याच्यामुळे. तर कळममध्ये गेल्यावर तुम्हाला भेटते. ठीक आहे. झोप लागली, खरंच झोप लागली. तर आम्ही आता कळममध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे बघा आमचं कळम रात्रीचं झोपलंय, कळमच झोपलंय आमचं. हे बघा इकडे आहे शिवाजी चौक, इकडे हे बाजार मैदान. ठीक आहे. तर आता आम्ही जाते घरी, आणि घरी पण सगळे झोपलेले आहेत. तर आता बरोबर 3:30 पावणे 4 झालेले आहेत. तर त्याच्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते, आणि
उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते. हे बलाईचं दुकान, खालचं बलाईचं दुकान. तर चला हा ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पर्यंत बाय बाय.